उत्पादकाचा फार विचार नाही करीत, कारण आपला देशच कृषीप्रधान देश आहे। भाजप सरकारबद्दल आमची काही तक्रार नाही। गेली 5 वर्षांनी ही समस्या प्रकर्षाने जाणवते। तसं विखे साहेबांचं नाही। लंके साहेब असं गरीबाला अन्नदान देणार माणूस आहे ते निवडून इकडे येतात आणि राहतात तिकडे। काय आता जिथं आमच्या गावात अजून ते काही काम नाही मागच्या खासदारांचं। मागील खासदारांनी खरं तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे। उघडपणे 20-25 लाख रुपये घेऊन तलाठी त्याचे पद भरले जाते। त्यांचा मतदारसंघ तिकडे आहे। सरकारला माझं एकच निरोप आहे, ग्रामीण भागातल्या शाळा आहेत तिथले शौचालयात पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे। विकास होतच नाही ना काही महाराष्ट्राचा। कमळाचं वातावरण जरा खराब आहे हे सांगणं खूप कठीण आहे। फक्त विकास झाला हे बोलल्यावर नसतं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूनी सहानुभूतीची लाट दिसते सध्या। ते त्यांची राजकीय सोय लावून पद कसे भेटतील एवढंच बाद आहे। हे जाऊ द्या, मग राजकारणी त्यांचं काम करणार। नोटाला इतकं मतदान पडलं पाहिजे ना की यांनी विचार केला पाहिजे की आपले उमेदवार लायक आहेत का नाही आहेत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे फॉर द पीपल न्यूजचा, यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या मतदारांशी संवाद साधतोय। तिथल्या मतदारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची म्हणजे विकास कामं काय तिथं रखडले असं सगळं जाणून घेतोय। सध्याची राजकीय परिस्थितीवरती या मतदारांचं काय म्हणणं आहे हे देखील याच्यामध्ये समजून घेण्याचा आपण एक अल्पसा प्रयत्न करतो। आणि आता आपण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आपल्या या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये, आणि इथल्या मतदारांशी आपण बोलणार आहे, त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे। आपण बोलूयात त्यांच्याशी। नमस्कार दादा, काय म्हणताय, कशा आहात? ठीक आहे, एकदम। उन्हाळा कसा आहे? बरं, चांगला आहे। उन्हाळा चांगला आहे, कडक आहे? उन्हाळा चांगला असा पाऊस पडतो। बर, उन्हाळा चांगला असला की पाऊस पडतो। हां, सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण काय म्हणतं? चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे। जे काय लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकसभा निवडणूक ही सर्वोच्च स्थानी आहे आणि देशाचं धोरण ठरवणारं सरकार त्यामधून येतं। तर आपल्या देशाच्या या सरकारमध्ये, धोरणामध्ये कुठले असे धोरणं तुम्हाला वाटतात की ही प्रामुख्यानं डिस्कस झाली पाहिजेत, आपले प्रश्न डिस्कस झाले पाहिजे? कारण मतदाराला राजा मानतात, पण मतदाराला कोणी गृहीतच धरलेलं आहे सगळ्यांनी, आणि त्याला कुठं केंद्रस्थानी घेत नाही। तुम्हाला काय वाटतं? काय होत आहे, सरकारला काय वाटतं, महागाई रोखून टाळावं आणि ते शेती उत्पादकाचा फार विचार नाही करीत। शेती उत्पादक अल्पसंख्याक झालेत। आता ते ऊसाचं घ्या, कांद्याचं घ्या, दूध उत्पादकाचं ती शिकते। तर माझं असं मत आहे, सरकारला एक निरोप द्या, तुमच्या मार्फत निरोप जाईल ना? निरोप कदाचित जाईल ना, व्हिडिओ बघून प्रेशर क्रिएट व्हायला। चॅनल या फॉर द पीपल न्यूज, फॉर द पीपल न्यूज। तर सरकारनं लिव्ही घ्यावं। आता देशाच्या जनतेवर आमचं पण प्रेम आहे, पण उत्पादन खर्चाच्या आत माल विकायची वेळ आणू नये। लिव्ही आणि फ्री, कारण पूर्वी काँग्रेस सरकारने साखरेमध्ये असं केलं होतं, गरिबाकरता लिव्ही। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप सारे प्रश्न आहेत. नाही नाही नाही, प्रश्न पार नाही आहे, सरकार प्रयत्न करतंय, पण सरकारला बी आयडिया सुचत नाही कधी कधी, कारण त्यांनी काही शेती पिकवलेली नाही ना। मग आता ते सरकारमध्ये सरकारला शेती करणारा लोकप्रतिनिधी पाठवला पाहिजे। त्यांचं ऐकलं तर पाहिजे ना, त्यांचं कोणी ऐकत नाही ना। सरकारला माझं एकच निरोप आहे की त्यांनी लिव्ही आणि फ्री, गरिबाकरता लिव्ही तर आम्ही द्यायला तयार आहे। इथं आज परदेशात कांद्याला मागणी आहे, अनेक वस्तूला इंडियाच्या मागणी आहे, पण सरकार इथल्या भाव रोखण्याकरता ते दाबून ठेवतं, मग ते सरकारचा पण फायदा नाही त्यात। निर्यात बरोबर, मुद्दा बंद ठेवणं हे सरकारचा फायदा आहे त्याच्यात। बरोबर आहे। आता मला सांगा, नगर लोकसभेमध्ये सध्याची काय राजकीय स्थिती? नगर लोकसभा आता तो फार मोठा प्रश्न आहे लोकसभेचा।
विखे पाटलाचा संपर्क जास्त आहे आणि विखे पाटीलच्या पिढ्याचं त्यामुळे आता फार मला काही जास्त बोलता नाही येणार त्याच्यावर. पण आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजप सरकारबद्दल आमची काही तक्रार नाही, पण त्यांनी शेतकऱ्याचा विषय लक्षात घेतला पाहिजे. परदेशी धोरण चांगलं आहे, परकीय धोरण चांगलं आहे. फक्त शेतकऱ्याचे कष्ट केलेलं फळ भेटलं ना बाद झालं, बाकी काही अडचण नाही आम्हाला. आमच्या कष्टाचं फळ भेटलं पाहिजे. आम्ही काम घालतो ना एवढं भेटलं पाहिजे, बाकी काहीच नाही. शेतकऱ्याचं असं आम्ही जो इन्कम टॅक्स भरतो त्याला त्याच भावात कांदा आणि गरीबाच्या भावावरच त्याला विकलं जातं ना. आम्हाला कॉस्ट उत्पादन खर्च दोघांकरता सारखंच येतो ना. आमच्या देशात जनतेवर प्रेम नाही असं नाही, आम्हाला वाटतं त्यांना स्वस्तात द्यावा. सध्या महाराष्ट्रात जे तोडफोडीचं राजकारण आहे, काय वाटतं नगरकरांना? नाही हे जाऊ द्या, मग राजकारणी त्यांचं काम करणार, ज्याच्यात दम आहे तो करणार. राजकारण आपला प्रश्न नाही तो, पण आमचा एवढा निरोप पाठवा. लीव ही आणि गरिबाकरता आम्ही लीव द्यायला तयार आहे ना. तुमचा हा निरोप आमच्या फॉर द पीपलच्या न्यूजच्या माध्यमातून नक्की आम्ही पाठवू. आम्ही आणखी काही नागरिकांशी बोलतो, काही नागरिक आहेत तिथं. दादा काय वाटतं तुम्हाला? लोकसभेची निवडणूक सुरू आहे, लोकसभेचं चांगलं आहे. काय वार आहे? लंके साहेब. लंके साहेब का बरं? काय आता जिथं आमच्या गावात अजून ते काही काम नाही आहे मागच्या खासदारांचं, आणि आता हे बाजारात परिस्थिती पाहिली तर लय अवघड आहे. लंके साहेब असं गरीबाला अन्नदान देणार माणूस आहे तो. लंके साहेब गरीबासाठी सगळे भेटणारा देव, आमच्या घरी येतो, सगळ्या गोष्टीसाठी येतो. हा, दुःख सुखामध्ये सामील होतो ते माणूस. काय झालं? दुधाचे भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे सध्या. शेतकऱ्याच्या भूमिकाचा काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीत? मोदी सरकार सुजयदादा 100% निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं? सुजयदादा. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. दादा, अरे दादा बसलेत की काय विकायला आणलंय तुम्ही? हे वांगे आहेत, लसूण आहे. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची सध्या? सध्या बिकटायची. का बरं? कारण मंदीची लॉट आहे सध्या. मंदीची लाट आहे? हा, मग काय. लोकसभेत कुणाची लाट आहे? हा, लोकसभेत कुणाची लाट आहे ते मला नाही सांगता यायचं एवढं काही. एवढं मी अडाणी माणूस आहे. पण शेतकऱ्याची मंदीची लाट आहे. हा, शेतकऱ्याला परवडत नाही. नाही परवडायला काय, कष्ट जो घरी करतो त्याला परवडते, जो बाहेरून करतो त्याला काहीच रुपये नाही राहत. मनुष्यबळ मिळतंय का शेतीमध्ये? अजिबात नाही मिळत. 1 तासवर येतात मजूर, 11ला यायचं आणि 5ला घरी जायचे. शेतकऱ्यांचे विषय असं. ताई आहेत माझ्यासोबत, ताईंशी बोलूया आपण. महिला हा आपल्या लोकशाही व्यवस्थेमधला फार महत्त्वाचा घटक आहे आणि लोकशाहीमधली ही सर्वोच्च पातळीवरची निवडणूक आहे आणि मतदार हा राजा म्हणतो आपण, पण मतदार त्याची भूमिकाच मांडत नाही. ते कचरतात बोलताना किंवा काय बोलून काय होणार आहे, पण बोलेल त्याचंच विकलं जाईल. आता बघा, तर आपली आपण भूमिका मांडली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुठले प्रश्न आहेत की ते प्रथम प्राधान्य त्याला मिळालं पाहिजे? म्हणजे शेतकऱ्याच्या जे मालाला ना हमी भाव भेटला पाहिजे, की म्हणजे सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स आपण लोकशाहीमध्ये त्याला दिला पाहिजे. म्हणजे शेतकरी हमेशा आपण पाहतो काही काही पिकं, कांद्याची पिकं कधी कधी तोट्यात जातात, टोमॅटोचं पीक तोट्यात जातं. त्यामुळं प्रथम म्हणजे शेतकऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण आपला देशच कृषीप्रधान देश आहे. मिळतंय का मग प्राधान्य? नाही भेटत मला वाटतं. तर शेती व्यतिरिक्त अजून कुठले विषय तुम्हाला वाटतं त्याच्याविषयी गांभीर्यानं सरकारनं विचार केला पाहिजे? आता मी एक शिक्षिका आहे राहुरी नगर परिषदेच्या वाघाचा आखाडा शाळेत. तर आमच्या शाळेमध्ये महिला आणि जे 7वी 8वीच्या मुली असतात त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही आहे. गेली 5 वर्षांनी ही समस्या प्रकर्षाने जाणवते, परंतु ह्या फर्स्ट गोष्टी ना म्हणजे महिलांसाठी म्हणजे स्वच्छ असं शौचालय प्रत्येक शाळेत असावं असं माझं मत आहे. आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा परराष्ट्र धोरण आहे, राष्ट्रीय सुरक्षा आहे, असे अनेक विषय, राष्ट्रीय विषय या लोकसभेच्या निवडणुकी निमित्तानं चर्चेला येतात. तुम्ही एक शिक्षिका आहात, तुम्हाला काय वाटतं की याविषयी सध्याची परिस्थिती काय आहे? की म्हणजे
म्हणजे सध्या सगळीकडे मला असं वाटतं की म्हणजे स्वच्छता आहे, परंतु मी तुम्हाला आता सांगितले की हे जे ग्रामीण भागातल्या शाळा आहेत तिथले शौचालयात पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. त्या तिथपर्यंत असे वाहतं पाणी शौचालयात नाहीच, त्यामुळे तिथे सदैवना म्हणजे एक अस्वच्छता जाणवते, दुर्गंधी जास्त असते. जास्त दुर्गंधी असते. बरोबर आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, स्वच्छतेचा विषय. स्वच्छता. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. लंकेने कोविड काळात बऱ्याच लोकांना आजारासाठी मदत केलेली म्हणून होईल. इथले काय प्रश्न आहेत सध्या? सध्या आता काय हे रोड झाले, गॅसचे पाईपलाईन झाले, सगळं झाले चालू. MIDC वगैरे MIDC नाही झाली, इथं रोजगार नाही उपलब्ध झाला. तुमचं काय मत आहे दादा? सुजय दादा MIDCचा प्रश्न आहे, खंडणी वगैरे या असे शिक्षण करून बी जॉब नाही येत शिल्लक, कशाचे दुष्परिणाम. काय इथं वातावरण कसं आहे? सुजय दादा. सध्या हवा कोणाची नगरमध्ये? नगरमध्ये हवा BJP. BJPची 100%. काय कारण? काय कारण म्हणजे मोदी फॅक्टर. बस, मोदी फॅक्टर. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आहे तुमच्या नगर लोकसभेमध्ये? निलेश लंके. निलेश लंके. तुतारी. तुतारी वाजवणार? तुतारी वाजवणार. काय कारण? निलेश लंके एक गरिबीतले उमेदवार आहेत आणि काम करायची त्यांच्यात धमक आहे. पूर्वी आम्ही सुजय विखेला निवडून दिलं होतं, त्यांची काही एवढी कामं वगैरे झाली नाही, त्याच्यामुळे आम्ही निलेश लंके वापरलं. राज्यामध्ये तोडफोडीच्या राजकारणाविषयी फार आक्षेप नोंदवत आहेत लोक. तुमच्या इथल्या भागातल्या लोकांमध्ये काय मतप्रवाह आहे? इथला मतप्रवाह म्हणजे शरद पवार गट. नाही, पण तोडफोड झाली त्याच्याबद्दल? तोडफोड जरी झाली तरी शरद पवार गटाकडे तिकडले लोक सारे आहेत. पण झाली, चांगलं झालं काय तोडफोड? एकदम चांगलं झालं. तोडफोड झाली. शरद पवार मागे सारे लोक आहेत आमचे. तुतारी. तुमचं काय मत? तुतारी. का बरं? जे त्यांचं जे म्हणणं आहे तेच आपलं म्हणणं. नाही नाही, त्यांचं नाही, मला तुमचं मत ऐकायचं. तुम्ही तुमचं मत सांगा. मला राजकारणाबद्दल एवढं माहीत नाही, पण तुतारी 101%. तुतारी 101%. ठीक, तुतारी 101%. तुतारी. तुमचं काय मत? कशाबद्दल? लोकसभा निवडणूक. लोकसभा निवडणुकीबद्दल मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे. मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत. आम्हाला सुजयदादा विखेंचं काही हे नाही आणि निलेश लंके साहेबांचं काही हे नाही. फक्त पंतप्रधान भारताला शोभन असा नरेंद्र मोदी साहेबच. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. काही लोक शेतीच्या प्रश्नाला घेऊन बोलत आहेत, काही लोक तुतारी संदर्भात बोलत आहेत, काही लोक विखे पाटील यांच्याविषयी बोलत आहेत. सविस्तर प्रतिक्रिया आहे. आपण इथं राहुरी तालुक्यामध्ये आहे आणि इथल्या नागरिकांशी बोलल्यानंतर तुम्ही ऐकलं असेल कशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया. काय नागरिक आहेत माझ्यासोबत नगरमधले, त्यांच्याशी बोलूया. काय वातावरण आहे इथं लोकसभेचं? छान आहे वातावरण. कुणाचं छान? आता हे नाही सांगू शकत की जो काम करेल तो त्यासाठी लोक हे करतील. विद्यमान खासदार सुजय विखे आणि समोर निलेश लंके, दोघांमध्ये कुणाचं वाटतं वातावरण? आता दोन्ही लोक आपल्याला चांगले आहे, कारण की दोन्ही लोक आपले चांगले आहे. आणखी दोघांचंही काम खूप छान आहे. आणखी बोलण्याचा उद्देश हा आहे की पब्लिकवर डिपेंड्स करतं ना. पब्लिकचा कोणाकडे ओढ आहे? आता हे सांगणं खूप कठीण आहे. अवघड प्रश्न टाकला तुम्ही. हे सांगणं खूप कठीण आहे. मनात काहीतरी आहे पण तुम्ही सांगत नाही. नाही मनात म्हणजे आता कसं आहे, आम्ही कलाकार लोक आहे, आम्ही स्टेजवर काम करणार आहे. आता आम्हाला हिंदू मुस्लिम सगळे लोक आम्हाला सगळे बरोबर आहे. आपण कलाकार लोक आहे, तुम्ही पत्रकार लोक आहे. आता आपल्याला सर्व लोक कुणी येऊ द्या, सर्व आपले भाऊबंद लोक आहे. तुमची अडचण दिसते तुम्हाला. बोल दादा, सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काय वातावरण? वातावरण सगळीकडे चांगलं आहे, पण सध्या कमळाचं वातावरण जरा खराब आहे. खराब आहे? का बरं? कारण की
लंके साहेब आहे ना खूप गोरगरिबांना जाणीव आहे त्यांची. हां, कोरोनाच्या काळात त्यांनी जे चांगलं काम केलं आहे, कुठं बी असू द्या, कोणाची अडचण असू द्या, फोन केला की त्यांचे माणसं हजर होतात. तसं विखे साहेबांचं नाही आहे. फोन केला तर त्यांचे पे फोन उचलतात. ते म्हणतात हा साहेब बाहेर गेले, ते येतं काही काम असलं, लेटर घेऊन गेले, दवाखान्याचं काम असलं तर त्यांचे लोक सहकार्य करीत नाही. तसं लंके साहेबाचं नाही. फोन केला की लगेच कार्यकर्ता हजर होतो, माणसं हजर होतात. त्यांना स्वतः जरी फोन झाला तर ते लगेच वेळ भेटेल त्या वेळात ते हजर होतात. इथं तर विखेंचं फार मोठं प्रश्न आहे. विखेंचं नाही, त्यांचा मतदारसंघ तिकडं आहे, पुढं उत्तरेला शिर्डी, इकडं नाही. इकडं कर्डील साहेब यांनी जर मदत केली तरच ते होते, नाही तर ते नाही. कारण की मागच्या वेळेस कर्डील साहेबांनी मदत केली, आपले कोण माजी खासदार त्यांच्या मुलांनी मदत केली म्हणून हे झालं. पण ह्या वेळेस मला सांगा नेमके अहमदनगर लोकसभेतले प्रश्न काय आहेत? कुठले प्रश्न चर्चेला यायला पाहिजे? प्रश्न चर्चेला म्हणजे कसं आहे, ते निवडून इकडे येतात आणि राहतात तिकडं. प्रश्न आहे इथं जनतेला हाक मारली की नेता इथं उपलब्ध राहायला पाहिजे. त्याच्यामुळे लंके येतील असं म्हणतात. 100% लंके निवडून येतील. अहमदनगरमध्ये आश्चर्यजनक निकाल लागू शकतो. 100% निकाल लागू शकतो. आपण आता नगर शहरामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधल्या लोकांशी आपण बोलतोय, त्यांची मतं जाणून घेतोय. आपण इथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. कसे आहात? चांगलं. काय सध्या वातावरण तुमच्या लोकसभा मतदारसंघात? विखे साहेबांचं वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. आणि निलेश लंकेंचं? निलेश लंके बी चांगले, दोन्ही चांगले. टक्कर होणार आहे दोघांची, एकदम घासून. एकदम घासून होणार. आता काहीच सांगता येत काही सांगता येत नाही. तरी विखे साहेब येणार 100% निवडून. काय म्हणजे या लोकसभा मतदारसंघामधले काय प्रश्न आहेत की जे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला सुटावेत, सुटले असते तर बरं झालं असतं? विखे साहेबांनी भरपूर काम केलं आहे. ब्रिजचं काम केलं आहे, रोडचे, वाहतूक, बायपास काढलाय त्यांनी. चांगली भरपूर काम आहे. तुम्हाला काय वाटतं दादा? सुजय विखे सर. सुजय विखे. काय कारण? उड्डाण पूल झालाय नगरला, शान आली, भरपूर बायपास, भरपूर कामं केली. तर रोजगाराची काय परिस्थिती? रोजगार आहे थोडा असाच आहे, असं काही तसं आहे. कामं नको म्हणतात लोक. कामं नको म्हणतात. हा, कामं भरपूर आहे पण कामं नाही करायला हे करतात. म्हणजे लोकच कामं करत नाहीत. लोकच कामं नाही. बाहेर राज्यातले लोक येऊन कमवू राहिलेत आपले इथं. बर, आपले लोक काम करतात. आपले लोक काम नाही. आणि एकूण देशाच्या दृष्टीनं विचार करता म्हणजे शेतकरी असेल, कामगार असेल, नोकरदार असेल, काय परिस्थिती वाटते तुम्हाला? परिस्थिती चांगली हो सर. महाराष्ट्रीयन लोक आळशी आहेत, मी तुम्हाला सांगतो. आळस काम नको म्हणतात, ऐकतं पाहिजे. महाराष्ट्रातलं जे राजकारणात जे घडलं त्याविषयी काय वाटतं? काय तसं काही वाटत नाही आपल्याला. आपलं आहे. कुणी आलं तरी आपल्याला कोण काय देणार आहे का? काही देणार नाही ना विषय. असे तोडफोड करून झालं तर मग चांगल्या विकासाची कामं कशी होणार आहे? विकास होणार आहे, विकास होणार आहे. वरती मोदीच पाहिजे. वरती मोदीच पाहिजे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आहे आपण. इथं काही नागरिक आहेत, आपण यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलूयात. काय नेमकं वातावरण आहे? दादा नमस्कार. नमस्कार. काय सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण काय म्हणते तुमच्याकडे? वातावरण चांगलं आहे दोन्ही पक्षाला. दोन्ही पक्षाला? पण तरी काय फाईट कशी होईल? फाईट समसमानच होईल. आपण कोणतरी जिंकेल की? मागील खासदारांनी खरं तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे, पण ते समोरचा माणूस कसा आहे, त्यांचे वाईट कामं कशी आहेत, हे कसे आहेत त्याच्यावर बोलते. दिलेले आश्वासनं पूर्ण झाले हे त्यांनी सांगायला पाहिजे. आज पाण्यासाठी लोक 10-10 दिवस फिरत आहेत. अक्षरशः तुम्ही गल्लीत बोळे गेले तर लहान लहान मुलं भांडे घेऊन पाणी भरण्यासाठी फिरत आहेत. फक्त विकास झाला हे बोलण्यावर नसतं, आपण दिलेले आश्वासनं पूर्ण केलेत का हे पण त्यांनी एकदा तपासलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे सर. अक्षरशः लोकांना आज 500 रुपये रोज कमत असेल तर याला 700 रुपयाचं रोजचं पाणी विकत घ्यावं लागतंय. प्रत्येक उपनगरात पाण्याची इतकी बोंब आहे. आमच्या योजनेवर टँकर भरवले जातात, ते जर टँकर दुसरीकडं पाठवले भरवण्यासाठी
तर पातळीचा पाणी प्रश्न सुरळीत होऊ शकतो. पाथर्डी तालुक्यातला भाग तसा दुष्काळी पट्टा समजला जातो. शेती वगैरे याचे काय प्रश्न सध्या? शेती असेल, शेतकऱ्यांचं पाण्याचं आहे. प्रत्येक निवडणुकी पाण्याच्या मुद्द्यावर नाही का, वांबुरी चारीचं पाणी, ह्याचं पाणी देऊ, त्याचं पाणी देऊ, विकास करू, पण हे मुद्दे फक्त निवडणुकीत बोलण्यापुरते असते. त्याच्यानंतर कुठल्याच चारीचं पाणी पातळी शहराला भेटत नाही. या मुद्द्यावरती येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिणाम दिसेल. 100% परिणाम होणार या निवडणुका. कारण कसं आहे, लोकांनी मतदानाला जाताना ना पक्षाचा, जातीचा, धर्माचा विचार न करता दिलेल्या आश्वासनं किंवा आपल्या भावी पिढीसाठी इथं काही काम होतं का, MIDCचा प्रश्न असतो, MIDC आणू, पाणी आणू. इथली शेती सर्व पावसाच्या पाण्यावर आहे. म्हणजे जर पाऊस पडला तर शेती, ॲक्च्युली कुठलंच पाणी पातळी तालुक्याला भेटत नाही आहे, फक्त वळवावरचं पाणी भेटतं. आणखी काय नागरिक आहेत, तुम्हाला काय वाटतं एकूण यांनी पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न गंभीर आहे? सगळ्यात महत्त्वाचा नाही, पण आता हे जी निवडणूक होतीये हे तर मुद्दे आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त कुठला मुद्दा आहे? कारण महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी की तोडफोडीचं राजकारण, याच्यामुळं विकासावरचं लक्ष सरकारचं हटलं जातं. त्याविषयी काय वाटतं? विकासावर असं सरकारचं लक्षच नाही आहे सध्या. तोडाफोडीच्या राजकारणामुळं मतदार पण सगळे असे राजकारणी स्वतःचा फायदा पाहून राहिले. त्यांना मतदाराशी काही देणं घेणं नाही. ते त्यांची राजकीय सोय लावून पद कशी भेटतील एवढंच पाहते, बाकी काहीच घेणं नाही. पण आता ते तर असं म्हणाले की बाबा आम्ही विकासासाठी एकत्र आलोय. तुम्हाला हा मुद्दा नाही पटत का? विकास घडतच नाही आहे ना. विकास काय घडतोय सध्या? विकास होतच नाही आहे ना काही महाराष्ट्राचा. तर मागच्या 25 मध्ये सगळे पक्ष सत्तेत आले, सगळे शेतकऱ्यांच्या कैवारी असल्यासारखं बोलतात, पण शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का? बिलकुल सुटलेले नाही आहेत. आत्ताच्या सत्ताधारी किंवा विरोधक असतील याच्यातला एकही लायक पक्ष नाही असं वाटतं. नाही, मी तर म्हणतो नोटाला इतकं मतदान पडलं पाहिजे ना की यांनी विचार केला पाहिजे की आपले उमेदवार लायक आहेत का नाही आहेत. मला सांगा, आता सध्या जी नगर लोकसभामध्ये विखे आणि लंके अशी लढत आहे, काय राजकीय परिस्थिती सध्या? राजकीय परिस्थितीचं सर्वसामान्याचं मत असं वाटतं की लंके साहेबांना निवडून द्यायचं आहे. कारण की या जे सरकारचे फोडाफोडीचं राजकारण आहे त्याला कंटाळले आहेत. आणखी काय नागरिकांना तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्यात की सगळे कंटाळलेले आहेत, मग त्यापेक्षा काहीतरी परिवर्तन नाही का झालं पाहिजे, बस परिवर्तन झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? लंके साहेबांची हवा वाटते. लंके साहेब येतील असं वाटतंय? असं वाटतंय प्राथमिक. का बरं? काय कारण असतील? सध्या महाराष्ट्राची राजकीय अस्थिरता पाहून आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट दिसते सध्या. तुम्ही तरुण आहे, रोजगार वगैरे काय करता तुम्ही? आम्ही सध्या पोलीस भरतीचा अभ्यास करतो इथे. पण काय परिस्थिती पोलीस भरतीची? पोलीस भरती काढलेली आहे सरकारने, पण त्या मानाने जे तलाठी भरती असन, ZPची असन, त्याच्यात जे घोटाळा होतोय, उघडपणे 20-25 लाख रुपये घेऊन तलाठीचे त्याचे पदं भरले जाते. तुम्हाला काय वाटतं? आमचं तर फुल सपोर्ट लंके साहेबालाच आहे. असं नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया बघतोय, काय नेमके नागरिक बोलतात तुमच्या लक्षात येत असेल. आणि ज्यावेळी आपण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आपण आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून फिरत आलेलो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तिथं जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. नागरिकांची एक प्रकारे भूमिका काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असतील, त्यांना काय वाटतं आहे एकूण या राजकीय परिस्थितीविषयी. आणि नागरिक अतिशय स्पष्टपणे बोलत आहेत. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी एक साधारणपणे असं दिसतं आहे की यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातली जी लढत आहे ही जोरदार लढत होऊ शकते. आणि या ठिकाणी आश्चर्यजनक जर निकाल हाती आला तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. म्हणजे हे जनमानसातलं जे परसेप्शन आहे मी ते तुम्हाला सांगतो. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. अनेक भागांमध्ये फिरल्यानंतर जी माहिती किंवा जो रिस्पॉन्स लोकांकडून येतो आहे त्यातून असं दिसतं आहे की यावेळी मात्र या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये लंके हे जर जायंट किलर ठरले किंवा ठरू शकतात का याविषयी
अनेकांना आश्चर्य करणारा हा निकाल लागू शकतो इथपर्यंत ही परिस्थिती दिसते. आमचे असेच व्हिडिओ, आमचा हा जो जागर लोकशाहीचा दौरा आहे हा महाराष्ट्रातल्या इतर लोकसभा मतदारसंघातून असाच पुढे जात राहणार आहे. आपण आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्यामुळं हे नवीन अपडेट्स तुम्हाला व्हिडिओचे मिळत राहतील आणि तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, अहमदनगर लोकसभा मतदारसंघ.